नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमनी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करत आहे. जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकता. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव दत्ता असेल या. आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र कथासारमधील अध्याय 8 प्रदोषव्रत महिमा हा अध्याय चालू करत आहोत. हा अध्याय चालू करण्यापूर्वी मी श्री गुरुदत्तांना प्रार्थना करतो की हा अध्याय ऐकण्यासाठी आपण यावे. अध्याय 8 प्रदोषव्रत महिमा. सिद्धाकडून गुरुचरित्र ऐकताना नामधारकाची उत्कंठा वाढत चाललेली होती. त्यांनी प्रश्न केला, गुरुदेव, आपण गोकर्ण छत्रीचा महिमा सांगितला, पण त्या ठिकाणी श्रीगुरु किती काळ राहिले, तिथे पुढे काय घडले ते सांगा. तेव्हा सिद्ध म्हणाले, गोकर्ण छत्री गुरुगुप्तपणे 3 वर्षे राहिले. नंतर लोकानुग्रहासाठी श्री गिरी पर्वतावर आले. नंतर कृष्णा व गोदावरी संगमावर वास करून कुर व पुरास आले. त्या ठिकाणी राहत असता अवतार कार्याचे दृष्टीने एक महत्वाची घटना घडली, ती मी तुला सांगतो. त्या कुरवपुरी एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची सुशील पतिव्रता पत्नी होती. तिचे नाव अंबिका. तिचे पुत्र जगत नसत. तिने अनेक व्रते केली, तिला पुत्र झाला, पण तो मंदबुद्धीचा निपजला. त्याची मुंज करण्यात आली, पण त्याला वेदाभ्यास वगैरे काहीच जमत नव्हते. त्याच्या पित्याला सदैव चिंता असे. त्याने अनेक देवांना नवस केले, पण काही उपयोग झाला नाही. तो त्या मुलाला शिकवण्याचा प्रयत्न करी, पण तो शिकला नाही तर त्याला मारी. हे पाहून अंबिकेला फार दुःख होत असे. ती पतीला म्हणे, आपल्याला एकच पुत्र आहे, त्याला कष्ट करून वाढवले, आता तो मंदबुद्धीचा निपासला, हा आपला कर्मभोग. आपण तसेच याला मोठे करूया. यापुढे तर याला आपण माराल तर मी प्राणत्याग करीन. आपल्या पत्नीची भाषा ऐकून मुलाची काळजी करीत तो ब्राह्मण देवाघरी गेला. मग ती विधवा विप्रस्त्री भीक मागून दोघांचा उदरनिर्वाह करी. पुत्र विवाहयोग्य झाला, पण कोणी मुलगी देईना. उलट ढोंब्या दगड म्हणून निंदा करीत. कुळाचे नाव बुडवलेस, विद्वान बापाला लांछन आणलेस, अशा शब्दाचा वापर करीत. यामुळे तो फार दुःखी झाला व जीव देण्यास निघाला. हे पाहून त्याची माताही त्याच्याबरोबर जीव देण्यास निघाली. दोघेही गंगातीरी जलप्रवाहात शिरली. त्या ठिकाणी श्रीपाद स्नान करीत होते. त्यांनी त्या दोघांना बोलावून घेतले व प्राणत्याग करण्याचे कारण विचारले. तेव्हा आपल्या दुःखाची पूर्ण कहाणी तिने गुरूंना सांगितली आणि दीनपणे प्रार्थना केली की निदान पुढील जन्मी मला ज्ञानी पुत्र होऊ दे. त्याला तरी लोकांनी वंदन करावे, त्याने आमचा उद्धार करावा, पितरांना सद्गती मिळावी. तिची ही दिनवाणी प्रार्थना ऐकून गुरूंनी शिवाची आराधना करणे सांगितले. पूर्वी एका गवळणीने शिवव्रताचे आचरण केले होते, त्यामुळे त्या कुळात श्रीकृष्ण जन्माला आले. तू ही प्रदोषव्रत कर, म्हणजे तुझी इच्छा सफल होईल, असे सांगत तिला स्कंद पुराणातील गवळणीची कहाणी ऐकवली. उज्जैनी नगरीचा चंद्रसेन नावाचा राजा होता. तो फार धर्मपरायण होता. त्याचा एक मित्र होता, त्याचे नाव मणिभद्र. तो नेहमी शंकराची अत्यंत भक्तिभावाने पूजा करी. महादेव त्याचे वर प्रसन्न झाले व त्याला एक तेजस्वी मणी प्रसाद म्हणून दिला. या मण्याचे एक वैशिष्ट्य होते, त्याचे स्पर्शाने लोखंडाचे नव्हे तर दगडाचेही सोने होत होते. जे जे चिंतावे ते त्या मण्याच्या प्रभावाने मिळत होते. त्या मण्याची ख्याती सर्वत्र पसरलेली होती. तो मणी आपल्याजवळ असावा अशी बहुतेक राजांची इच्छा होती. त्यांनी वाटेल तेवढे दाम देऊन विकतही मागितला. साम दाम दंड याचा वापर केला, पण चंद्रसेनाने नकारच दिला. शेवटी सर्व राजे एकत्र येऊन त्यांनी उज्जैनी शहरास वेढा घातला. त्या दिवशी शनिवार त्रयोदशीचा दिवस असल्याने राजा शंकराच्या पूजेस बसला होता. त्या ठिकाणी एक गवळ्याचा मुलगा त्या शिवालयी आला व त्याने राजाला भक्तिभावाने पूजा करताना पाहिले. ते पाहून त्या गवळ्याच्या मुलाने आपल्या इतर मित्रासह अशीच पूजा करू या असे ठरवून आपल्या घराशेजारीच एका पाषाणाचे शिवलिंग कल्पून षोडशोपचारे पूजा आरंभिली. नंतर त्याच्या मातांनी भोजनाची वेळ झाली म्हणून आपापल्या मुलांना घेऊन गेल्या, परंतु त्यातील एक मुलगा मात्र त्या पूजेच्या स्थानी बसूनच राहिला. त्याची माता त्याला नेहमीच आली तरी तो येत नाही असे दिसून येताच रागाने त्याला तांडण केले व ते पूजेचे स्थान उधळून लावले. पूजेचे स्थान उधळून लावल्याचे पाहताच तो बालक ओक्साबोक्शी रडू लागला. त्याने प्राणत्याग करण्याचे ठरवले, पण शंकर त्या ठिकाणी प्रकट झाले
व रत्नजडीत शिवालाही उभारून त्या बालकाला स्वहस्ती जागी केली. त्या बालकाने शिवाला नमस्कार केला व वरदान म्हणून आपल्या मातेवर कोप करू नका असा वर मागितला. शंकराने वर दिला, मी रागवत नाही. तुमच्या वंशात देवाचा अवतार होईल व त्याचे पालनपोषण करण्याचे भाग्य तुझ्या मातेस लाभेल. तू ज्याची इच्छा करशील ते तुला मिळेल. तुमचा वंश भरभराटीस येईल असा वर देऊन ते त्या रत्नजडीत लिंगामध्ये गुप्त झाले. त्या रत्नजडीत शिवालयाचे ते चोहोकडे पसरलेले होते. युद्धासाठी आलेल्या राजाने ते कौतुकाने पाहिले व राजा हा खरोखरीच भाग्यवंत असला पाहिजे. त्याच्याशी युद्ध करणे हिताचे नाही असा विचार करून मोठ्या आदराने त्याला भेटण्यासाठी निघाले. राजा चंद्रसेनाला काहीही माहीत नव्हते, परंतु तो तेजाचा प्रकाश पाहिल्यावर त्याला विस्मय वाटला व तो त्या रत्नजडीत शिवालयापाशी आला. तिथे त्याला सर्व वृत्तांत समजला. राजाने व इतर जणांनी त्या बालकाचे कौतुक आरंभले. तो मुलगा आपल्या घरी आला व त्याने शंकरांनी दिलेल्या वरासहित सर्व हकीकत कथन केली. तिलाही आनंद झाला. अशा प्रकारे प्रदोषकाळी शंकराची पूजा केल्याचा लाभ गुरूंनी त्या विधवा विप्र स्त्रियेस सांगितला. नंतर त्यांनी मंदबुद्धीच्या मुलाचे मस्तकी आपला वरदहस्त ठेवला. तेव्हा तो त्रिवेदी ब्राह्मण झाला. माता पुत्रांनी श्रीचरणी साष्टांग नमस्कार करून त्यांची स्तुती आरंभिली. पुत्राच्या विद्वत्तेची कीर्ती सर्वकडे पसरली. त्याचा विवाह होऊन पुत्रपौत्री आपल्या संसारी सुखाने नांदू लागले. माता त्या क्षणापासून प्रदोषकाळी शिवाराधना करू लागली. अशा श्री गुरुकृपेची एक कथा सिद्धांनी नामधारकास सांगितली. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. पुंडलिकावट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, गोपाळ कृष्ण महाराज, सांब महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय.